नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 21 सप्टेंबर भागामध्ये मिरवणूक निघते आणि सगळेच नाचत असतात. बायका पण चांगलाच ताल पकडतात, पण अक्षराधिपतीकडे बारीक लक्ष असतं. तिला काहीतरी जाणीव होते आणि ती जायला लागते. पण बायका तिला पकडून म्हणतात, वहिनी साहेब नाचा ना. अक्षरा म्हणते, हो मी आलेचा. बायका म्हणतात, अहो हा सूर्यवंशी घराण्याचा गणपती आहे आणि यांची मिरवणूक धडाकेबाज झालीच पाहिजे. त्यासाठी वहिनी साहेब तुम्हाला नाचावंच लागणार. अक्षरा म्हणते, ऐका ना, मला फक्त थोडा वेळ द्या. एक बाई म्हणते, वहिनी साहेबांना घेरा घाला, सोडूच नका. आता अक्षरासमोर काही पर्यायच राहत नाही. रमेशने मात्र स्वतःला गुलालाने माखून घेतलेलं असतं आणि तो मोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो, वाटतो की नाही यमदूत. आता त्याच्यासोबत बाकीचे पण हसायला लागतात. एक जण म्हणतो, शेठ हे घे हत्यार, त्यांनी मेला नाही ना तर यांनी मारा. रमेश हत्यार घेत म्हणतो, आज काही झालं ना तरी अधिपती मारणार. दुर्गी म्हणते, चेंचे काय चाललं ग तुझं. दुर्गी म्हणते, मम्मी आज काय बी होऊ दे, पण तो मुकादम अधिपतीला मारणार. दुर्गी म्हणते, आला मोठा तीस खान, आपल्याच्याने काही झालं नाही आणि तो मारणार वय. अगं त्या अधिपतीचं नशीब लय बलवत्तर आहे, त्याच्या आयुष्याची रेखा लय बळकट आहे, त्याला कुणी बी मारू शकत नाही. आणि चेंचे तुला सांगून ठेवते, ते मध्ये पडू नकोस हां. तो अधिपती काय मारणार नाही, पण त्याला कळालं ना तर आपली हकलपट्टी होईल. त्यापेक्षा आपण त्या घरामध्ये राहून जेवढे पैसे गोळा करता येईल ना तेवढे गोळा करू. चंची म्हणते, मम्मी काय चिंदी चोर आहे गं. ते काय नाही, मला त्या घराची मालकीन व्हायचे मालकीन, आणि त्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते. आणि तुला सांगून ठेवते मम्मी, माझ्यामध्ये यायचं नाही हां. ती निघून जाते. दुर्गी फक्त चंचे चंचे करत राहते. अधिपती आता ढोल वाजवत असतो. तेवढ्यात रमेशचे गुंड येतात आणि त्याच्या आजूबाजूला नाचायला लागतात. ते सगळे मिळून अधिपतीला घेरा घालतात. त्यामध्ये रमेश पण असतो, पण ओंक्याचं बारीक लक्ष असतं आणि त्याला सगळंच विचित्र वाटतं. आता अधिपती पुढे चाललेला असतो. रमेश जातो आणि गाडा लोटायला लागतो. त्याला आठवतं अधिपतीने सगळ्यांसमोर मारलेलं, पण अक्षर मात्र कासावीस होते. ती पुढे जायचा खूप प्रयत्न करते, पण बायका मात्र तिला जाऊच देत नाही. तेवढ्यात अधिपती म्हणतो, थांबा थांबा. हे बघा, मिरवणूक आहे, जोश आहे, सगळं खरं आहे, पण गडबड करू नका. जरा इकडे तिकडे बघून चाला, एकमेकाला इजा करू नका, नाहीतर काय होणार, एक दुसऱ्यावर पडणार, दुसरा तिसऱ्यावर पडणार आणि चेंगराचेंगरी होणार. रमेशचा गुंड दुसऱ्याला सांगायला लागतो. अधिपती म्हणतो, त्याला सांगू नको बाळा, तू तेच करायला आहे. बाप्पा जाताना गालबोट लागायला नको. पुन्हा अधिपती वाजवायला लागतो. ओंक्या मात्र त्याच्या पाठीमागेच असतो. आता रमेशचा गुंड येतो आणि ओंक्याच्या गळ्यात हात टाकतो आणि त्याला ओढत मागे घेऊन जातो. बाकीचे अधिपतीला धडकत असतात आणि अधिपती त्यांना शांततेने राहायला सांगतो. चारू आणि चारुआस घरी येतात आणि गणपतीच्या डेकोरेशनकडे बघत असतात आणि म्हणतात, 10 दिवस किती धुमाकूळ होती आणि आता एकदम शांत झालं. पण काय हो, मिरवणुकीमध्ये किती गोंधळ घालतात. ते ढोल ताशे, तो गुलाल किती आवाज करतात. चारुआस म्हणतो, आता काय करणार, आपण सांगून कुणी ऐकणार आहे का. बरं मी आलो हां. तो जातो आणि आजी येते. चारू म्हणते, आई आपल्या मिरवणुकीमध्ये बरेच लोक होते नाही. आजी म्हणते, सूर्यवंशीची मिरवणूक अख्ख्या कोल्हापुरात फेमस आहे, त्यामुळे जोडीने लोक येतात आणि मिरवणूक शांततेने पार पडते बरं का. मिरवणूक साजरी करायची, जल्लोषात करायची, पण शिस्त मोडायची नाही. असा शिरस्ता आहे बघा भुईचा. नाही म्हणजे ते. चारू म्हणते, हरकत नाही, आपली मिरवणूक शिस्तीने पार पडते की नाही, मग झालं. अक्षर आणि ओंक्या बाजूला येतात. ओंक्या म्हणतो, वहिनी काय झालं. अक्षर म्हणते, अहो काय चाललं हे, किती धक्काबुक्की, आणि हे लोक फॅक्टरीतले नाही वाटत, अचानक एवढे लोक कुठून आले. ओंक्या म्हणतो, वहिनी आपली मिरवणूक सार्वजनिक आहे ना, तेव्हा येणारे जाणारे सगळे सामील होतात आणि नाचायला लागतात. अक्षरा म्हणते, नाही मला हे वेगळंच वाटतं. ओंक्या म्हणतो, मला असं वाटतं अधिपतीनेच सांगायला पाहिजे तरच ऐकतील. अक्षर म्हणते, त्यालाच चालले होते, पण बायका जाऊच देत नाही आहे. ओंक्या म्हणतो, या ना, मी नेतो अधिपतीकडे. आता अक्षरामध्ये जाते आणि सगळे ढोलताशे थांबवते. अधिपती म्हणतो, काय झालं. ती म्हणते, अहो आपण आता पोचत आलो ना, आता बास झालं. अधिपती म्हणतो, अहो इथंच तर आहे. ती म्हणते, नाही आता बास. दादा हा ढोल काढायला यांना मदत करा ना. ढोल ताशेवाल्यांना हात जोडून म्हणते, तुम्ही आल्याबद्दल खूप आभार. अधिपती म्हणतो, ओ मास्तरीबाई इथंच तर आहे. ती म्हणते, प्लीज प्लीज अधिपती. तो म्हणतो, बरं ठीक आहे. हसून म्हणतो, मास्तरीबाई बोलल्या, आता आमचं काहीच नाही चालणार. आता काय घाट आलाच आहे तर आम्ही विसर्जन करतो. तुम्ही आल्याबद्दल मंडळ आभारी आहे. पुढच्या वर्षी
असंच या वाजवायला. आता तुम्ही गेलात तरी चालेल. थँक्यू सो मच. ओंक्याला म्हणतो, बिलाचं तेवढं बघ. पण रमेशचे गुंड अधिपतीच्या मागे उभे असतात. आता रमेश पुढे येतो आणि त्यांच्या हातात हत्यार देतो. अधिपती अक्षराला म्हणतो, काय हो तुम्ही? इथंच तर होतं. ती त्याओ किती धक्काबुक्की. तो ताओ मिरवणूक म्हटल्यावर धक्काबुक्की आलीच. पण तेवढ्यात रमेश त्याच्या माणसांना खुणवतो. तेवढ्यात एक जण गुलाल उधळतो आणि मोठ्याने ओरडायला लागतो, गणपती बाप्पा मोरया. आता अक्षरा ओरडते, बास काय चाललंय तुमचं? अधिपती म्हणतो, मागा धरणं सांगतोय, कशाला उधळताय गुलाल? अक्षरा म्हणते, हो ना, त्यांना किती त्रास होतोय. चारू असला म्हणते, अहो किती वेळ लागला यांना. तो तागं मिरवणूक आहे ना. ती थांबत हळूहळू पुढे सरकते. ती तुम्ही एकदा अक्षराला फोन करून बघा ना, आपल्याला कळेल तरी. आजी म्हणते, होय करा ना फोन. खरं तर आत्ता पोचायला पाहिजे होते. मी बाहेर जाऊन बघते आणि अंदाज घेते. चारू म्हणते, हो, पण तिला मात्र खूप टेन्शन येतं. रमेशचा गुंड अधिपतीला म्हणतो, गुलाल तर उधळणार ना, एवढा नाजूकपणा बरं नवं. ओंक्या म्हणतो, अहो हे मुद्दामून का करताय? ते म्हणतात, मुद्दामून काय, आम्हाला काही कामं नाही म्हणून आलोत की इथं. तेवढे चंचे येते आणि आनंदाने बघत असते. दुर्गी पळत येऊन म्हणते, चंचे जरा थांब की. चंचे म्हणते, मम्मी ते बघ. रमेशचा गुंड म्हणतो, तू कोण रे शिकवणारा? ओंक्या म्हणतो, दादा मी प्रेमाने सांगतोय, तुम्ही अरेरवी का करताय? तो त्याला पकडत म्हणतो, कोण आहे रे तू साल्या? आता गोंधळ सुरू होतो आणि एक जण अधिपतीला ओढतो. तो पडायला लागतो. अक्षरा सावरून म्हणते, अधिपती सावकाश. अधिपती म्हणतो, थांबा रे, काय चाललंय काय? अक्षरा म्हणते, अधिपती लागलं का? तो नाही. ती अहो काय चाललंय तुमचं? मी मगापासून बघते. एवढा गुलाल आणि धक्काबुक्की कशासाठी? दुर्गी आणि चंचीला खूप मजा वाटते. अक्षर म्हणते, तुम्ही म्हणता ना तुमची गणपतीवर श्रद्धा आहे आणि एकीकडे असं वागता. आणि ओंकार भाऊजी काय चुकीचं सांगत होते. तुम्हाला एन्जॉय करायचं ना, करा, तुम्ही नाचा, पण काळजी घ्या. बघा आजूबाजूला काय चाललंय. एक गुंड म्हणतो, अहो थोरल्या सरकारांचा गणपती आहे म्हणून आलो. अधिपती म्हणतो, झालं, याने आईसाहेबांचं नाव घेतलं. बरं चला. आता चंची पळते. दुर्गी म्हणते, चंचे, पण चंची काय ऐकत नाही. आता सगळेजण पुन्हा निघतात. आता अक्षरा एकीकडनं तर दुसरीकडनं अधिपती आणि दोघं पण गाडा लोटत असतात. आता रमेश बाजूला जाऊन त्याचे गुंड आणि काही बायका असतात. चंची त्यांना बघते आणि त्यांच्याकडे जाते आणि म्हणते, तुमची अडचण सोडवायला आली मी. एक गुंड बायकाला म्हणतो, तुम्ही जावा. चंचीला म्हणतो, हे बघा मॅडम, आम्हाला तुमची काय बी गरज नाही, आमचं सगळं सेट झालं आहे. चंची म्हणते, वय त्या मास्तरडीला अधिपतीपासून लांब ठेवणं तुमच्या बायकाला काय जमणार नाही. त्यांना तेवढं डोसकं पण नाही. समध्या आयडिया ह्या डोसक्यात आहे. तुमचा काय प्लॅन असेल ना तुम्ही करा, मी काढते मास्तरडीला बाजूला. एक जण म्हणतो, हां तुम्हाला जमणार असेल तर करा मग. ती म्हणते, तसलं काही जमणार नाही, एक अट आहे माझी. ते म्हणतात, कसली अट? चंची म्हणते, तुमचा जो काय प्लॅन असेल तो समजा मला सांगायचा आणि माझ्या मदतीशिवाय तुमचा सगळा प्लॅन फ्लॉप आहे. पुढे हात करत म्हणते, डील. आता ते पण चंचीच्या हातावर हात ठेवतात. ते गुंड म्हणतात, तर नियोजन असे आणि सगळा प्लॅन सांगतात. आता आरती सुरू होते आणि गाड्यापुढे अक्षरा आणि अधिपती उभे असतात. आता सगळेच पटापट येतात आणि रमेश एकाला खुणवतो. तो आता जोरात गाडा ढकलतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.